तालुका लोणार जिल्हा बुलढाणा गड ग्रामपंचायत सोमठाणा तिथून घरकुलाकरता मी 4 वर्षापासून अपंग असताना मी दरवर्षी जातो. माझा आज उद्या करते असं मला सांगितले की हे यादीत नाव नाही तुमचं, त्या यादीत हे पहिले होत्या, मागच्या यादीत बनवू तुमचं नाव, तेव्हा तुमचं नाव घेऊ आम्ही. तोपर्यंत सध्या तुम्हाला भेटू शकत नाही. तर माझं घर सध्याच्या घडीला कुडामध्ये राहतोय मी. आम्ही दोघं नवरा बायको अपंग असताना की आम्ही आज रोजी आमची बिकट परिस्थिती असताना जर समजा आम्हाला घरकुलाचा लाभ नाही तर मग आमचा काय फायदा? पुढं किती वर्षापासून तुम्ही चक्रा मारवली? 3 वर्षापासून सर. आणि आजूबाजूचा ग्रामसेवक किती वर्षापासून आहे इथं? आता आला सर. किती वर्ष झालं तरी? 1.5 वर्षापासून. तर 1.5 वर्षापासून तुम्ही त्याला चक्रा मारवली का? त्याचं म्हणणं काय? एक सरपंचाकडे गेलं ते सांगतो की सध्या होत नाही तुमचं असं सांगतो. अर्ज गिर्ज दिले तुम्ही घेत नाही कधी? अर्ज द्यायला सांगितलं की ते मध्ये तर सध्या तुमचं नाव घेतले, तुम्ही इथे टेन्शन घेऊ नका. मग आता यादी मंजूर झाली का नेमकीच? यादी आता 2 महिन्यापासून घरकुलाचे पक्के घरावाल्याला घरकुल आहेत, आम्हाला घरवाल्याला घरच आहेत. कारण ज्याच्या जो घर सलाबचे आहेत त्याला पुरापूर घरं राहायला त्याला घरकुलं चालू आहेत, न बांधता त्याचे हप्ते भेटून राहिले. आम्हाला न राहायला नसून आम्हाला काहीच नाही. मग तुमचे फाईल गिर काहीच घेऊन राहिले का ग्रामपंचायत? काहीच नाही. काय म्हणते ते? म्हणते की आम्ही की बरोबर बोला ना. ते म्हणतात की आम्ही तुमचं नाव यादीत टाकलेलं आहे की तुम्हाला अजून 2 महिने का 1 वर्ष लागेल, पहिले 100 घरकुल हो द्या. आम्ही राहायचं कशात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.